14 जानेवारी 2024 रोजी आदरणीय राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी सुरू केली आहे। या यात्रेला समर्थन देण्यासाठी ठाण्याच्या तलावपाळी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष श्री नंदकुमार मोरे यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी भारत जोडो न्याय यात्रा जोडो जोडो भारत जोडो न्याय का हक मिलने तक डरो मत संविधान अभी जिंदा है अशा घोषणाही देण्यात आल्या। तसेच राहुल जी आप संघर्ष करो हम आपके साथ है अशाही घोषणा देण्यात आल्या। यावेळी बोलताना श्री नंदकुमार मोरे म्हणाले की राहुलजी गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा आपल्या देशातील बेरोजगारी, महागाई, शेतकरी, कष्टकरी यांना व महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या भारत देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी सुरू केले। या यात्रेला समर्थन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव सौ शिल्पा सोनवणे, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस संपदा पाठक, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष उर्मिला सावंत, सरचिटणीस वसुधा गायकवाड, सचिन पाटील, सौ ललिता खंडागळे, सौ आशा गोखले, श्रीमती लीना समखेडकर, युती काँग्रेसच्या कुमारी मानसी पाटकर, सौ सुनीता लखन, सौ आशा साळुंखे, उज्ज्वला अंबरकर, काँग्रेस सेवा दलचे नेते हरिलाल विश्वकर्मा, काँग्रेसचे विनीत मोरे आदी उपस्थित होते। तसेच यावेळी तलावपाळी ते काँग्रेस पक्ष कार्यालय अशी पदयात्राही काढण्यात आली। आज मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रा राहुलजी गांधी यांनी सुरुवात केलेली आहे आणि तिथून सुरुवात होऊन 20 मार्चला मुंबई येथे राहुलजींची भारत जोडो न्याय यात्रा आपल्या मुंबईमध्ये येणार आहे। न्याय यात्रेची खरोखरच गरज या देशाला काय आहे? राहुलजींची गरज आणि न्याय यात्रा बेरोजगार, ज्या अन्याय अत्याचारग्रस्त महिला आहेत, बेरोजगार आहेत, जे शेतकरी आहेत, महागाई वाढलेली आहे आणि देशामध्ये हाहाकार माजत असताना मोदी सरकार गप्प बसलेलं आहे। त्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी भारतभर न्याय यात्रा ही सुरुवात राहुलजींनी केलेली आहे। भारत देशातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, शिक्षित, अशिक्षित, आदिवासी, मागासवर्गीय या सर्वांचे आवडते लोकप्रिय नेते आणि आमचे काँग्रेस पक्षाचे खासदार आदरणीय राहुलजी गांधी यांनी यापूर्वी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती। आता राहुलजींच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा आजपासून सुरू केलेली आहे। भारत जोडो न्याय यात्रा ही राहुलजी गांधी यांनी इम्फाळ मणिपूर येथून सुरू केलेली आहे। त्याचा शुभारंभ आज माननीय खरगे साहेब, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हिरवा झेंडा देऊन दाखवून ही भारत जोडो न्याय यात्रा सुरू केलेली आहे। त्या न्याय यात्रेचं समर्थन आम्ही आज ठाणे शहरामध्ये करत आहोत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा उपाध्यक्ष मी नंदकुमार मोरे आणि माझे सर्व सहकारी, आमच्या महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव शिल्पा सोनवणे, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, शुभम सोनवणे, हरी सिंग, हरिलाल विश्वकर्मा, आमचे ठाण्यातील नेते संकटा पाठक, आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन राहुल गांधींच्या या भारत जोडो न्याय यात्रेचं समर्थन आज या ठिकाणी करत आहोत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत।
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाण्यातील उपवन तलाव येथील विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल सुरू असून या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीही नागरिकांनी कलाकृती पाहण्यास गर्दी केली होती. विविध कलाकृती आणि आकर्षक विद्युत रोषणाई आणि सेल्फी पॉइंट नागरिकांना विशेष आकर्षित करत आहेत. यंदा श्रीराम मंदिर या थीमवर हा महोत्सव होत असल्याने मुख्य स्टेज राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शनिवारी रात्री प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांचे गायन संपन्न झाले. सदर प्रसंगी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर आज रविवारी पहाटे तरंग स्टेजवर पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपनिया यांनी अनाहत कबीरवाणी या आपल्या गायकीने ठाणेकर नागरिकांची मने जिंकली. तसंच रविवारी संध्याकाळी पार्श्वगायक स्टेबल बिन यांच्या गायनाने ठाणेकर नागरिकांची मने जिंकली. आमदार प्रताप सरनाईक, युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, नगरसेविका परीक्षा सरनाईक व इतर मान्यवर ठाणेकर व बाहेरून आलेल्या सर्वांनी कार्यक्रमाला एकच गर्दी केली होती. पोलीस अधिकारी, ठाणे महानगरपालिका अधिकारी यांचीही येथे उपस्थिती लाभली. सदर उत्सवाला दिवसेंदिवस गर्दी वाढतच आहे. कैसे तुझे से मिलना लगा है कोई, रब्बा ने तुझको बनाने में कर दी है हुस्न की खाली तिजोरियां, सियाही से लिखी है तूने जाने दिलों की लव स्टोरियां, केसरिया तेरा इश्क है पिया. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा महायुतीच्या मेळाव्यात निर्धार. ठाण्यात महायुतीचा भव्य मेळावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदूराव यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकमुखाने व एक दिलाने कार्य करण्याचा निर्धार करीत विजयाचा एल्गार केला. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या भव्य मेळाव्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, PRP, बविआ, JSS, RSS, RSP, BJP, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, बरी एकता मंच, रिपब्लिकन पक्ष, शिवसंग्राम आदी 15 पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी रामभक्ती ही राष्ट्रभक्ती असल्याचे नमूद करीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीराम प्रतिज्ञा दिली.
भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मेळाव्याचे नियोजन केले होते. एकवचनी श्रीरामांना आदर्श ठेवून आम्ही देशवासियांना हे वचन देत आहोत आणि त्याचे आम्ही सदैव पालन करू. जय श्रीराम. पाटील साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे त्याचबरोबर ज्यांनी आता शपथ दिली ते आपले आदरणीय सहस्त्रबुद्धे साहेब येते तेव्हा पुढे मोदीजी येतात. सोमनाथच्या मंदिराला भव्य रूप द्यायचं असेल तरीही मोदीजी पुढे येतात. काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर बनवायचा असेल तिथेही मोदीजींना पुढे यावं लागतं. काल भैरवच्या मंदिराचं कॉरिडॉर कर मोदीजींना पुढे यावं लागतं. आणि आता 22 जानेवारीला काय, जय श्रीराम. अयोध्यामध्ये भव्य मंदिर बनवायचं असेल तिथेही मोदीजींना पुढे यावं लागते. तुम्ही कितीही राजकारण करा, देशाच्या जनतेने ठरवलेलं आहे की जर मोदी नसते तर राम मंदिर झालं नसतं. ही काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणून ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये 100% महायुतीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आनंद परांजपे व नजीब मुल्ला यांनी आयोजिलेल्या होम मिनिस्टरमुळे महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण. नामदार अदिती तटकरे व सौ सुनेत्रा पवार यांनी दिल्या शुभेच्छा. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. नामदार अदिती तटकरे. होम मिनिस्टर विजेत्या पूनम पाटील यांनी प्रथम, संध्या दळवी यांनी द्वितीय तर पूजा भोसले यांनी तृतीय बक्षीस पटकावले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहरच्या वतीने शनिवारी 13 जानेवारी रोजी कळव्यातील खारलँड मैदानात होम मिनिस्टर सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार अदितीताई तटकरे या उपस्थित होत्या. यावेळी ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिताताई गुटपागर, माजी नगरसेवक प्रकाश बेर्डे, रीटा यादव, वहिदा खान, अंकिता शिंदे, अनिता केणे, उमेश पाटील तसेच जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, राजनाथ यादव, तकी चेऊलकर, पल्लवी गीत, शिवसेनेच्या लता पाटील, श्याम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नामदार अदितीताई तटकरे बोलत होत्या. समोर इथे खरं तर होम मिनिस्टरचा कार्यक्रम महिलांना नेहमीच आवडत असतो आणि आज नजीबभाई आणि आनंद परांजपेजींनी एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि उदंड असा प्रतिसाद महिलांचा या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला मिळालेला आहे. मी आलेल्या सर्व सहभागी झालेल्या महिलांना मनापासूनच्या शुभेच्छा देते. मकर संक्रांतीचं आणि हे नवीन वर्ष त्यांना सगळ्यांनाच सुखदायी निरोगीमय जावो अशीच मी या निमित्ताने त्यांना शुभेच्छा. मला वाटते आज त्यांची या परिसरामध्ये सभा होती. खरं तर मी आज सकाळपासून बदलापूरला कार्यक्रमाला होते आणि त्याच्यानंतर इथे आणि आणखीन एक आमदार प्रताप सरनाईकजींच्या इथे एक कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे जशा निवडणुका येतील अशा पद्धतीचे वक्तव्य होतच राहतील. पण मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते की महायुतीचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणाने ज्यांना वरिष्ठ नेतृत्व संधी देतील ते उमेदवार नक्कीच सर्व जनता, सर्व मतदार बंधू भगिनी हे त्यांना कौल देऊन अधिकाधिक मताधिक्याने त्यांना निवडून आणतील. श्वासागणिक धोका वेळीच ओळखा. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ज्येष्ठ श्वसन विकारतज्ञ डॉक्टर अनिल मडके यांचे आवाहन. श्वसनासाठी रोज शुद्ध हवा मिळणे हा आपला अधिकार आहे. आपल्याला अन्न आणि पाणी दर्जेदार हवे असते, पण दर्जेदार हवेचा आग्रहच आपण धरत नाही. आज प्रत्येक श्वास प्रदूषित ठरतोय, तरी आपण अनभिज्ञ असून आपल्याला याची काळजी किंवा तमा नाही. तेव्हा श्वासागणिक धोका वेळीच ओळखा, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ श्वसन विकारतज्ञ डॉक्टर अनिल मडके यांनी केले. ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात आयोजित कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील 5वे पुष्प डॉक्टर अनिल मडके यांनी गुंफले. या प्रसंगी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर महेश जोशी, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि प्राध्यापक कीर्ती आगाशी उपस्थित होत्या. आमदार डावखरे यांना अशा प्रकारच्या वैचारिक बैठकीतील विविधांगी व्याख्यानाद्वारे गेली 38 वर्षे प्रबोधन केले जात असल्याबद्दल आयोजकांना शुभेच्छा दिल्या. तर प्रास्ताविकात डॉक्टर महेश जोशी यांनी कोविड आल्यानंतरच सर्वांना श्वासाचे महत्त्व पटल्याचे सांगितले. व्याख्यानाच्या प्रारंभी मान्यवरांना वृक्ष भेट देऊन डॉक्टर अनिल मडके यांनी पर्यावरणाचा संदेश दिला. तसेच अनेक जागतिक संदर्भ देत अग्नीचा शोध लागल्यावर, पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर आणि विविध नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे वायू प्रदूषणाचा परिणाम जाणू लागल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. तरुण भारत स्थान देईल, पण हळूहळू एकेका टप्प्यावर महाराष्ट्र अशा प्रकारे एकारले पण महाराष्ट्राचं सुरू झालं. त्याच टप्प्यात त्याचं राजकारण सुरू केलं आणि जो कोणी सत्तारूढ पक्ष असतो, कारण त्याला त्याचा विरोधक जितका नामोहरम होईल, आपला स्पर्धकच उभा राहणार नाही याची त्याला काळजी घेतली असते. त्यांनी अशा प्रकारच्या सगळ्या चळवळींना कळत नकळत केव्हा पाठिंबा दिला आणि मग चर्चा करतो. जसा महाराष्ट्र घडला, म्हणजे विकासाचे अनेक प्रकल्प आले वगैरे, हे सगळं ठीक आहे. विकास कसा मोजायचा, मग इथे काही घडलंच नाही का, तरी चर्चा करणं खूप सोपं आहे. पण आजची त्या बाई मला लाईव्ह करून बोलायला लागल्या ना प्रभू रामचंद्रावरती, त्यांची जुनीच वाक्य मला आठवतात. हो रामराव, सीतामाईला तुम्ही करायला लावलं, आमचं नव्हतं का? तुमच्या लफड्यावर कोणी शंका घेतली नाही का, असं त्या आधी विचारत होत्या. आणि आता प्रभू रामचंद्र म्हणजे सत्याचा अवतार त्यांना वाटू लागला. रामराया काय रे, काय बदल आहे हा बदल कुठून झाला असेल, कसा झाला असेल? आदरणीय छगन भुजबळ आता फुलावर बोलनात, पूजेवर बोलनात, देवावर बोलनात, कशावर बोलनात, काय नाही. मस्त चाललंय, इतकं छान चाललंय ना. मग एवढ्या सगळ्यांच्या वृत्तीतला बदल ज्या काठीला लावलेल्या गाजरामुळे झाला आहे, त्या गाजरावर आपण शंका का घ्यायची? चलने दो ना, क्या फरक पड रहा है? महाराष्ट्राच्या विचारधारेत सत्ता एवढा बदल करू शकत असेल तर आपण यावर शंका घेऊन आपल्याच मनाची चलबिचल का करून घेतोय, हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे. तेव्हा तो आपल्याला त्रासदायक असतो. ओझोन तिथं वर बरं आहे बाबा, वर. म्हणजे मला उदाहरण बरं आहे की नाही समजत नाही. केस जेव्हा गृहिणीच्या डोक्यावर असतात तेव्हा छान असतात, जर भाजीमध्ये केस आला तर तो आवडत नाही. ओझोन तो तसं आहे की ओझोन तिथं बरं आहे, आपल्या नाकाशी नको. काय होतं, ओझोनमुळे आपल्या फुफ्फुसावर परिणाम होतो, आपल्या श्वास घ्यायला त्रास होतो. केवळ फुफ्फुसावर नव्हे तर हृदयावर ओझोनचा परिणाम होतो, हृदयविकाराचा त्रास होतो. जे लोक ज्येष्ठ आहेत, वयस्क आहेत, अगदी लहान मुलं आहेत आणि ज्यांना आधीपासून फुफ्फुसाचा विकार आहे,
त्यांच्यामध्ये ओझोनचा त्रास होतो.